हाय मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं F5 इन्स्टॉल कसं करायचं eVengeमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत F5चं लायसन्स कसं इन्स्टॉल करायचं. त्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला eVengeचा ॲक्सेस घ्यावा लागेल. ओके, आपण F5चा नोड सिलेक्ट करूया. F5 हा भरपूर हेवी सॉफ्टवेअर आहे. जर तुम्हाला त्याला व्यवस्थित रन करायचं आहे तर तुम्हाला त्याला कमीत कमी 2 CPU द्यावे लागतील आणि 5 GB वरती रॅम द्यावा लागेल. मी इथे 6 GB रॅम देतोय. आपण 6 इंटरफेस घेऊया. सेव्ह. आपण याला मॅनेजमेंट इंटरफेस जोडणार आहोत, ज्याच्यामुळे त्याला इंटरनेट आणि ऑटोमॅटिक IP मिळेल. क्लाउड 0 सेव्ह. बिग IPच्या मॅनेजमेंट इंटरफेस बरोबर आपण कनेक्ट करणार आहोत. स्टार्ट करूया. ॲक्सेस घेऊया. F5 ला बूट व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. डिपेंड्स तुमच्या लॅपटॉपची कॅपॅसिटी काय आहे. तुम्ही एकदा एंटर मारू शकता. आपला F5 हा बूट झालेला आहे. आता F5 मध्ये लॉग इनसाठी 2 मोड आहेत CLI चे. एक आहे शेल मोड आणि दुसरा आहे TMOS मोड. तर सगळ्यात पहिला आपण लॉग इन करूया. जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुम्ही डायरेक्टली शेल मोडमध्ये एंटर करता. रूट CLIचा युजर नेम आहे रूट आणि पासवर्ड आहे डिफॉल्ट DEFAULT डिफॉल्ट. ते आता आपल्याला सांगताय पासवर्ड चेंज करा. करंट पासवर्ड आहे डिफॉल्ट. न्यू पासवर्ड आपण चेकपॉइंट ठेवूया. चेकपॉइंट @123. रिटाईप. ओके. ओके, आता पासवर्ड हा रिसेट झालेला आहे. पण त्याचबरोबर त्याने थोड्याशा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. जर तुम्ही ह्या व्यवस्थित रीड केलं तर तुम्हाला कळेल. ते सांगायचा प्रयत्न करताय की जेव्हा तुम्ही CLIचा पासवर्ड चेंज करता तेव्हा तुमचा GUIचा पासवर्ड सुद्धा चेंज होतो. बाय डिफॉल्ट हा GUIचा युजर नेम आहे ॲडमिन आणि पासवर्ड आहे ॲडमिन. पण तो चेंज होऊन जो तुम्ही CLIसाठी ठेवता तो अप्लाय होतो. म्हणजे आता जर आपण GUI मध्ये लॉग इन करत असेल तर आपल्याला पासवर्ड यूज करावा लागणार आहे चेकपॉइंट @123. ओके, तर सगळ्यात पहिला आपण CLIचे मोड चेक करूया. तर हा जो मोड आहे तो आहे शेल मोड आणि दुसरा जो मोड आहे तो आहे TMOS मोड. त्या TMOS मोडमध्ये जाण्यासाठी मला टाईप करावं लागेल TMSH. दोन्ही मोडचे आपापले युजेस आहेत. फॉर एक्झाम्पल TMOS मोड युजली कशाला क्रिएट करतात, तर जेव्हा आपल्याला व्हर्च्युअल सर्व्हर क्रिएट करायचे असतील किंवा आपल्याला पूल मेंबर्स मॉडिफाय करायचे असतील किंवा आपल्या ट्रॅफिक स्टॅटिस्टिक्स म्हणजे जे F5च्या रिलेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंटशी रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्यासाठी मी TMOS मोड वापरणार. आणि शेल जे लॉग इन आहे त्याचे ते युजली यूज होणार आहे आपल्याला मॅनेजिंग OS साठी. जेव्हा आपण OS मॅनेज करतो किंवा आपण डिस्क मेंटेनन्स बघतो किंवा आपल्या डीप लेवलची ट्रबल शूटिंग जेव्हा करायची असते
तेव्हा आपल्याला शेल लॉग इन यूज होईल. वेळोवेळी आपण पाहणार आहोत एक्झॅक्टली कोणता मोड कशासाठी यूज होणार आहे. लायसन्स इनेबल करण्यासाठी किंवा लायसन्स इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला GUI मध्ये लॉग इन करावं लागेल. त्यासाठी आपल्याला चेक करावं लागेल की आपल्या FI ने IP कोणता रिसीव्ह केला आहे. त्यासाठी आपण टीमॉस मोडमध्ये आहोत ऑलरेडी. आपल्याला कमांड रन करावी लागेल. त्या कमांड ही अशी आहे, लिस्ट सिस मॅनेजमेंट IP. ओके, आपल्या FI ने हा IP उचललाय. आपण याच्यामध्ये लॉग इन करूया. लॉग इन पेज अपिअर झालेला आहे. आता या लॉग इन पेजवरती आपण युजरनेम टाकूया. युजरनेम आहे ॲडमिन आणि डिफॉल्ट पासवर्ड आहे ॲडमिन, पण आपण ॲडमिन टाकणार नाही आहे कारण की CLAच्या वेळेला आपण पासवर्ड चेंज केला आहे, जो की checkpoint@123 C कॅपिटल तो टाकणार आहोत. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल, जसं CLAच्या वेळेला आपल्याला विचारलं होतं की तुम्हाला पासवर्ड चेंज करावा लागेल, तसंच GUI मध्ये लॉग इन करताना सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे. पण याच्यामध्ये एक फरक आहे. जेव्हा CLAच्या वेळेला आपण पासवर्ड चेंज केला होता, तेव्हा तो GUIचा सुद्धा पासवर्ड त्याने चेंज केला बाय ऑटोमॅटिकली. पण जेव्हा आपण GUI मध्ये नवीन पासवर्ड सेट करणार, तेव्हा त्याच्यामुळे जे ऑलरेडी एक्झिस्टिंग CLAचा पासवर्ड आहे त्याला काहीही फरक नाही पडणार. तर आपण करंट पासवर्ड आहे checkpoint@123. न्यू पासवर्ड आपण टाकूया पालो @123. ओके, पासवर्ड चेंज झालेला आहे. आपण लॉग इन करूया. पालो @123. तर अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसतो. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल, नो लायसन्स एक्झिस्ट फॉर दिस डिव्हाइस. म्हणजे सध्या याच्यामध्ये कोणतंच लायसन्स इनेबल्ड नाही आहे. ज्याच्यामुळे फरक असा पडतो की आपल्याला फीचर्स काहीच दिसत नाही. जर तुम्ही FI वरती काम केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल, इथे भरपूर ऑप्शन्स असतात, जसं की सिस्टम, नेटवर्क अँड सो ऑन. तर असे भरपूर ऑप्शन्स असतात, पण ते आपल्याला ऑप्शन काही दिसत नाही. तर आपल्याला फक्त एकच ऑप्शन जास्त दिसतंय, जे की ॲक्टिवेट तुमचं लायसन्स, त्याच्याबद्दल बोलत आहे. आता मी FI मध्ये ऑलरेडी लॉग इन केलं आहे आणि लायसन्सचा पेज काढून ठेवलेला आहे. आपण बिग IP व्हर्च्युअल एडिशनचे हे लायसन्स कॉपी पेस्ट करणार आहोत. ॲक्टिवेट, आपण आपली कॉपी केलेली की पेस्ट करूया. आता याच्यामध्ये ॲक्टिवेशन मेथड दोन प्रकारच्या आहेत. एक आहे ऑटोमॅटिक आणि दुसरी आहे मॅन्युअल. तर दोघांपैकी कोणतीही तुम्ही वापरू शकता, पण जर तुम्ही ऑटोमॅटिक वापरत असाल तर मेक शुअर करा की तुमचा जो FIचा बॉक्स आहे त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. जर त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी जर नसेल तर तुमचं हे ऑप्शन वर्कआउट नाही होणार. आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे ऑलरेडी. जस्ट चेकआउट करूया आपण. हे तुम्ही पाहू शकता. पण मोस्टली प्रिफर्ड ऑप्शन आहे मॅन्युअल, ज्याच्यामध्ये तुमच्या लॅपटॉपला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे, जे की बाय डिफॉल्ट मोस्ट प्रॉब्ली असतेच. आता आपण नेक्स्ट करूया. ओके, आता यामध्ये त्यांनी आपल्याला डॉसियर दिलेला आहे. हा जो पूर्ण पॅराग्राफ आहे तो डॉसियर म्हणतात त्याला. हे जे डॉसियर आहे ते आपल्याला FIच्या वेबसाईटवरती पेस्ट करायचे. ती कोणती वेबसाईट आहे ती सुद्धा त्यांनी खाली दिलेली आहे. आपण इथे क्लिक करूया. लायसन्सिंग सर्व्हर म्हणून वेबसाईट आहे. याच्यामध्ये जे आपण कॉपी केलंय डॉसियर ते आपण टाकूया. सॉरी,
नेक्स्ट. आता आपल्याला लायसन्स भेटलेला आहे. हे आहे पूर्ण लायसन्स. याला आपण डाउनलोड सुद्धा करू शकतो किंवा कॉपी पेस्ट सुद्धा करू शकतो. आपण एक काम करूया, आपण डाउनलोड सुद्धा करूया आणि कॉपी पेस्ट सुद्धा करूया. जे आपण कॉपी केलंय ते आपण इथे थर्ड ऑप्शन मध्ये स्टेप 3 याच्यामध्ये पेस्ट करूया आणि नेक्स्ट. थोडासा वेळ घेत आहे, पण तुम्हाला थोडासा वाट बघायची. जर तुम्ही CLI मोड चेक केला तर त्याच्यामध्ये पण काही वेळेला अपडेट्स दिसतात, जसं की यांचं मॅनेजमेंट प्रोसेस रिस्टार्ट झालेली आहे असं काही. आपण थोडा वेळ वाट पाहू. हा, हे बघा, आपण थोडा वेळ वाट पाहूया आणि त्याच्यानंतर आपण जे वेब पेज आहे त्याला रिलोड करूया. ओके, आता आपण रिलोड करूया. ओके, लॉग इन पेज अपेअर झालेला आहे. लेट्स लॉग इन. युजर नेम आहे ॲडमिन, पासवर्ड आहे पालो. आता हे तुम्हाला इथे ऑफलाईन दिसत आहे. तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल, तेव्हा जाऊन ते ऑनलाईन ऍक्टिव्ह दिसेल. तोपर्यंत आपण बाकी टॅब चेक करूया. इथे नेक्स्ट प्रेस करायची गरज नव्हती, तुम्ही डायरेक्टली इथे आला असं तरी चाललं असतं. ओके, जर तुम्ही आता पाहिलं तर तुम्हाला दिसेल आपलं लायसन्स हे रिफ्लेक्ट करत आहे. आपण रिसोर्स प्रोव्हिजनिंग मध्ये जाऊन चेक करूया की आपल्याला लायसन्स कोणते अवेलेबल आहे आणि कोणतं लायसन्स इनेबल आहे. लॉग इन पेज अपेअर झालेला आहे. पासवर्ड आहे पालो @123. ओके, जर तुम्ही आता चेक केलं तर तुम्हाला दिसेल इथे ऑनलाईन ऍक्टिव्ह स्टेटस रिफ्लेक्ट झालेला आहे. आणि जर तुम्ही रिसोर्स प्रोव्हिजनिंग मध्ये चेक केलं तर तुम्हाला दिसतील हे एवढे लायसन्स आपल्याला अवेलेबल आहे. लोकल ट्रॅफिक मॅनेजर, अप्लिकेशन सिक्युरिटी, फ्रॉड प्रोटेक्शन, FPS, हे सगळे लायसन्स अवेलेबल आहे. पण याच्यामधलं सध्या ऍक्टिव्ह कोणतं आहे तर ज्याच्या समोर नॉमिनल मेन्शन केलं आहे ते आहे सध्या ऍक्टिव्ह. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल हे इथं DNS सुद्धा आहे. DNS जर तुम्हाला ऍक्टिव्हेट करत असेल तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे नॉमिनल. जेव्हा तुम्हाला हे नको असेल तर अनचेक केलं तर ते निघून जाईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही रिसोर्स प्रोव्हिजनिंगमध्ये एखादा रिसोर्स प्रोव्हिजन करता किंवा काढता तेव्हा तुमचं मॅनेजमेंट प्लेन हे रिस्टार्ट होतं. मग त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. जेव्हा डाऊन टाईम असेल त्याच वेळेला तुम्हाला हे चेक अनचेक करायचं आहे रिसोर्स प्रोव्हिजनिंग. अदरवाईज तुम्ही हे जेव्हा प्रोडक्शन असेल तेव्हा करू शकत नाही. आता आपण नेक्स्ट करूया. इथे ऍक्च्युली दाखवत आहे की आपलं सेल्फ सायन्स सर्टिफिकेट आहे, आपलं CA सायन्स सर्टिफिकेट नाही. आपण नेक्स्ट करूया. ओके, इथे होस्ट नेम विचारताय. युजली इथं आपण डोमेन टाकतो, तर आपण इथे डोमेन टाकूया lab.local, कारण की आपल्याकडे असा कंट्रोलर तर नाही आहे. lab.local आणि आपला रूटचा पासवर्ड जो checkpoint @123 आहे त्याला सुद्धा आपण चेंज करूया आणि पालो मेन्शन करूया. पालो @123. हा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे SSH ऍक्सेस इनेबल आहे, म्हणजे तुम्ही SSH करू शकता
त्याच्यानंतर जर तुम्हाला या FI ला फक्त स्पेसिफिक रेंज ऑफ IP नेच ॲक्सेस द्यायचं आहे, तर तुम्ही हे ऑप्शन इनेबल करू शकता, स्पेसिफाय रेंज. पण युजली सध्या आपल्याला सगळ्या IP च्या थ्रू लॉग इन हवं आहे. आपण नेक्स्ट करूया. बाकीचे सगळे ऑप्शन हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. म्हणजे जसं जसं की टाइम झोन चेंज करायचा असेल किंवा मॅनेजमेंट जसं दिसतं तसं. ओके, तुम्ही पाहू शकता बराच वेळ घेतला आहे आणि ॲक्टिव्हेशन कंप्लीट करण्यासाठी. आता ॲक्टिव्हेशन इन्स्टॉल म्हणजे तुमचं जे लायसन्स होतं हे ॲक्टिवेट झालेलं आहे. म्हणजे एवढा वेळ घेतं ते, तुम्हाला पेशन्स फक्त ठेवावे लागतील. त्याच्यानंतर जर तुम्ही नेक्स्ट केला तर तुम्हाला ओके, एक मिनिट थांबा, आपण नेटवर्कमध्ये येऊया. हां, आपलं हे नेक्स्ट ऑप्शन होतं. आता हे सांगते की तुम्हाला हे सुद्धा चेंजेस करायचे आहेत का. तर आपण हे चेंजेस नाही करणार. आपण सध्या हा जो सेटअप आहे तो फिनिश करणार आहोत. कंटिन्यू. परत थोडा वेळ वाट पाहायची. इथे सगळे ऑप्शन्स अपिअर होतील. जर तुम्हाला थोडा वेळ वाट पाहून जर अपिअर होत नसेल तर तुम्हाला रिस्टार्ट करायचं आहे, रिफ्रेश करायचं आहे ॲक्च्युली पेज. ओके, तुम्ही आता पाहू शकता इथे आपले सगळे ऑप्शन्स हायलाइटेड झालेले आहेत. हे पहिले ऑप्शन अवेलेबल नव्हते. जेव्हा आपण लायसन्स पूर्णपणे ॲक्टिवेट झालं त्याच्यानंतर हे सगळे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहे. ओके, सिस्टममध्ये गेला तुम्ही, जर तुम्हाला लायसन्स दिसला तर तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही तुमच्या लायसन्सच्या पेजवरती जेव्हा जाल आणि याला रिफ्रेश करा, ओके, तुम्ही जर पाहू शकता इथे स्टेटस ॲक्टिव्ह झालेला आहे. याचा अर्थ हे सध्या यूजमध्ये आहे. अनअसाइन ॲक्शनमध्ये दिसत आहे. याचा अर्थ हे VMशी बाइंड किंवा जो फिजिकल बॉक्स असेल त्याच्याबरोबर बाइंड झालेलं नाही. कदाचित याला थोडासा वेळ लागेल ते पूर्णपणे स्टेटस रिफ्लेक्ट व्हायला, कारण की आपण आपल्या VM बरोबर याला ऑलरेडी बाइंड केलेलं आहे. आपण आपल्या FIच्या पेजवर जाऊया आणि अशा प्रकारे आपलं पूर्ण लायसन्स हे इन्स्टॉल झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं तर हे स्टेटस आहे ऑनलाईन ॲक्टिव्ह. हे आलं म्हणजे याचा अर्थ तुमचं लायसन्स सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. आता तुम्ही आपल्या गरजेप्रमाणे कॉन्फिगरेशन पुढचे कॅरी ऑन करू शकता. पण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण रिवोक करून सुद्धा दाखवणार आहोत. तर आता हे आपण रिवोक करूया. याला पण ते थोडासा वेळ घेईल आणि लायसन्स हे रिवोक होऊन जाईल. आणि तो जो सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर तुम्ही वापरू शकता दुसरीकडे. हे ॲक्च्युली एक बेनिफिटच म्हणावं लागेल. जर आपल्याला इथे नसेल यूज करायचं तर आपण ते दुसरीकडे वापरू शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपण FIमध्ये लायसन्स इन्स्टॉल केलेलं आहे आणि रिवोक सुद्धा केलेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.